वाटत नाही का? आश्चर्य नाही वाटत आहे? वाटायला पाहिजे. खरं तर लाज वाटायला पाहिजे. नितेश राणे, मी तुझं नाव एवढ्या करता घेतो की राष्ट्रीय सेवक संघाने तुझी निवड खास हिंदुत्वाचा आक्रमक युवा चेहरा म्हणून केली आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये फडणवीसांच्या खालोखाल तुझ्यावर BJPचा मीडिया किंवा एकूण मीडिया फोकस होईल अशी व्यवस्था देखील संघाच्या सांगण्यावरून फडणवीसांनी केलेली आहे. नाही तर फडणवीस दुसऱ्या कोणाला अशी प्रसिद्धी मिळू देत नाहीत. बरं आहे ना? नाही देत. त्यांच्याशिवाय कोणावर फोकस मीडियाने केलेलं त्यांना चालत नाही. कोणावर जर मीडिया फोकस करतोय असं वाटलं तर मीडियालाही सूचना जातात आणि त्यालाही सूचना जातात. हे फॅक्ट आहे की जरा थोडं सांभाळून फार फोकस करू नका. त्यांचे जवळचे दूरचे विरोधातले स्पर्धेतले सगळ्यांना आहे. तर तुला त्याने मोकळं सोडलंय. तुला वाटेल तेवढी पब्लिसिटी मिळू देतात. आणि याचं कारण असं की संघाची त्यांना सूच आहे की हा हिंदुत्वाचा चेहरा. म्हणून तुला विचारतो मी काय चाललंय? एक खरात बाबा, एरंडे, आणखीन तो ऋषी, त्यांच्याविषयीचे एवढे डिटेल पोलीस देत आहेत, रोज दिले जात आहेत. त्यांचे व्हिडिओ लीक होत आहेत. त्याच्यावर सगळ्या वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांची विधानं येत आहेत, एकमेकाविरुद्ध येत आहेत, हे येत आहेत. आणि नाशिकमधल्याच एका मल्टी नॅशनल आणि अशा अवाढव्य कंपनीमध्ये नुसतं सेक्स रॅकेट नाही तर धर्मांतराचं रॅकेट चाललं. नितेश, तू अजून व्हिजिट कशी नाही केली त्या कंपनीला? बाकी इतक्या ठिकाणी तू व्हिजिटला जातोस, कुठेही बारीकसा दंगा सोड, मारामारी झाली 2 गटांमध्ये, 2 धर्मांच्या गटामध्ये, तरी तू तिथे दुसऱ्या दिवशी हजर असतोस 24 तासात. या कंपनीच्या आवारात तू कसा नाही? किरीट सोमय्या, तुम्ही देखील वेगवेगळे मुद्दे लावून धरले. हा पण हिंदुत्वाचा मुद्दा पण तुम्ही लावून धरला. अजून तुम्ही त्या कंपनीत कसं नाही गेलात? देवेंद्रजी, धर्मस्वातंत्र्य कायदा तुम्ही केलात, त्याच्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली. का नाही या प्रकरणामध्ये त्या कंपनीचं नाव का वाचवलं जात आहे? का वाचवलं जात आहे? त्या कंपनीचं नाव निशान कुठे पेपरमध्ये येणार नाही अशा इन्स्ट्रक्शन्स का दिल्या गेले? का त्यांचेही शेकडो क्लोज सर्किट TV मध्ये आलेले पट्टे आणि व्हिडिओ आहेत ते लपवले जात आहेत? पोलिसच देत आहेत ना इकडे पण. खरात आणि यांचे द्या तुम्ही, त्याच्याबद्दल नाही, त्याला पोचवा. पण मग इथे का नाही दिले जात? ठीक आहे ना, तुम्ही आयडेंटिटी लपवा, त्या मुलींची आयडेंटिटी लपवा, त्यांना एक्सपोज करू नका. ते विक्टीम आहेत. पण चर्चा अशी की काही डझन मुलींच्या संदर्भात हे घडलं असं जे म्हटलं जात आहे, हे या प्रकारच्या जिथे मुस्लिम प्रॉमिनन्स मालकी असलेल्या कंपन्या आहेत, अनेक छोट्या मोठ्या आहेत, तिथे देखील हिंदू मुलींच्या संदर्भामध्ये हे लव जिहादचं रॅकेटसुद्धा, सेक्स रॅकेटसुद्धा, एक्सप्लॉयटेशन देखील आणि धर्मांतर देखील, हे सगळं होत आहे ना बाबा. चर्चा चालू झाली आहे, इथे पण आहे तिथे पण आहे. मला असं वाटतं की जितक्या डिटेलमध्ये खरात प्रकरण, एरंडे प्रकरण, ऋषी प्रकरण, अनेक बाबा बुवा यांच्या संदर्भातली प्रकरणं आली, ते हिंदू मुस्लिम म्हणून नाही म्हणत आहे. इथे तुम्हीच स्वतः पुढाकार घेऊन धर्मांतर स्वातंत्र्य कायदा केला आहे ना, धर्म स्वातंत्र्य कायदा. मग तो कायदा अंमलात आणायची ही वेळ आहे. एक्सपोज करा त्यांना. त्यांची नुसती गुन्हेगारांचे आरोप केलेल्या, अटक केलेल्या गुन्हेगारांची तुम्ही नावं देताय. रुपाली चाकणकरांना बदनाम करताना, त्यांचे संबंध जोडताना, त्यांचे खरे खोटे व्हिडिओ तयार करून टाकताना आपण एका महिलेची बदनामी करतोय, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, त्यांची नावं तुम्ही देताय. किती महिलांची नावं तुम्ही निम्या प्रकारे एक्सपोज करताय? नेत्यांची नावं एक्सपोज करताय, नेत्यांची नावं एक्सपोज करताय. 39 आमदारांची नावं एक्सपोज केली तुम्ही. आणि या कंपनीशी संबंध असलेले डायरेक्टर कोण आहेत, यांच्याशी कोण कोण संबंधित आहेत? मला जी काही माहिती कळते, एक मोठा राजकारणी देखील या कंपनीशी कुठेतरी संबंधित आहे म्हणतात. मग का नाही त्याच्याबद्दलचं सुतोवाच केलं, किंवा का नाही त्याचं नाव तुम्ही हे केलं? का नाही त्याची पण CDR, हे दमानिया तुम्ही यांचे CDR काढलेत, याचे का नाही काढले? काढा, सरकारने काढावे. हे दमानियाने ठेका घेतला का? सरकारने काढावे. माझं म्हणणं हे भीषण प्रकरण आहे. आणि माझं असं भावना आहे, मला वाईट वाटतं आहे, खंत आहे, दुःख आहे की सरकार खरात आणि एरंडे प्रकरण, तो ऋषी प्रकरणला फोकस करत आहे. आणखीन पण आज 1-2 प्रकरणं आलेत. आणि हे जे धर्मांतर, सेक्स रॅकेट, व्हिक्टिमायझेशन एक मुस्लिम कम्युनिटीच्या मल्टीनॅशनल कंपनीकडून झालं, हे सरकार दाबण्याचं
प्रयत्न करतोय. आणि वर कारण मी ज्या वेळेला विचारणा केली काही कुणा जबाबदार माणसांना, तर त्यांनी असं सांगितलं की ह्या डिटेल दिल्या तर त्या इतक्या प्रक्षोभक आहेत की महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगे होतील, म्हणून सरकारचे इन्स्ट्रक्शन आहे आम्हाला की याच्या डिटेल नका लिखू. मग एका गुन्ह्याला तुम्ही दाबून टाकताय. एक भयानक गुन्हा जो धर्मांतराचा आहे, जो लैंगिक शोषणाचा पण आहे, तो तुम्ही दाबताय. का दाबताय? हे हिंदूंचे आहेत म्हणून. मग काही लोकांनी असं सांगितलं की सध्या शासकीय यंत्रणा या जाणीवपूर्वक हिंदू बाबा बुवा, महाराज, संत, महंत, मठ, मंदिरं, पुजारी यांना टार्गेट करत आहेत. त्यांच्या बाबी पोलीसमध्ये आणल्या जात आहेत, त्यांच्याविरुद्ध कारवाया केल्या जात आहेत, त्या कारवाईच्या डिटेल दिल्या जात आहेत. पण याच वेळेला ख्रिश्चन आणि मुस्लिम देखील काही संस्था, संघटना, धार्मिक, आध्यात्मिक बुरखा पांघरणाऱ्या संघटना, आता हे अंधश्रद्धावाले एकेका बाबा बुवाच्या मागे लागतात. हे ख्रिश्चन लोक मेळावे घेतात, त्याच्यामध्ये असे अपंगांवर, यांच्यांवर, मानसिक दुर्बल लोकांवर ते असे बोटं लावून उपचार करत आहेत, ते पडतायत, मग हे होत आहेत वगैरे. हे सर्रास टी व्हीवर त्याचं चॅनल आहे. आता या क्षणाला मला ते चॅनलचं नाव नाही आठवत आहे, पण एक चॅनल आहे, त्याच्यावर जवळजवळ 24 तास हे असले भुंदू चमत्कार दाखवत असतात. आणि हे कसं ख्रिश्चन धर्माचे हे जे प्रचारक आहेत हे त्यांना बरं करतायत. मुस्लिमांचे पण दाखवतात. हिंदूंचेच असे चमत्कार बघितले नाही मी टी व्हीवर कोणी दाखवलेले. चर्चा होते त्याची आपसामध्ये वगैरे वगैरे. पण अंधश्रद्धावाले तर आमचे संत, महंत, अगदी सगळ्यांचेच जी श्रद्धास्थान आहेत महाराष्ट्रामध्ये, काही सत्पुरुष आहेत. मी एक नाव घेऊन वेगळं त्याला वळण देत नाही. त्यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करतात, टीका करतात की हे असं काय शक्य आहे का, तसं काय शक्य आहे का, ही अंधश्रद्धा आहे, याच्यावर कारवाई करा, या सत्पुरुषाच्या लोकांवर कारवाई करा, अमक्यांवर करा. मग हे एवढं मोठं स्कॅन्डल निघालं. हे अंधश्रद्धावाले का नाही घुसले अजून त्या कंपनीमध्ये? एक्सप्लॉयटेशन आहे ना, सेक्स एक्सप्लॉयटेशन आहे, धर्मांतर आहे, त्याच्यामध्ये ही सक्ती आहे. आर्थिक पण शोषण आहे आणि लैंगिक शोषण पण आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने आपलं धोरण बदललं पाहिजे. हे नाशिकचं जे प्रकरण आहे, जे एका मल्टीनॅशनल कंपनीत घडलं आहे, शेकडो ठिकाणी याची पुनरावृत्ती, जिथे मालक वेगवेगळे त्यांच्याकडून होत असेल, तर ही SITची व्याप्ती वाढवून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या प्रकारची प्रकरणं खोदून काढली पाहिजे. आणि मी व्हिक्टीमना, महिलांना देखील आवाहन करेन की त्यांनी एक हेल्पलाईन दिली आहे, किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला तुम्ही असे प्रकार होत आहेत सांगा, सामाजिक कार्यकर्त्यांना सांगा, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सांगा, RSSचे आहेत, भाजपचे आहेत त्यांना सांगा, नितेश राणेसारख्या नेत्यांना सांगा, फडणवीसांना पत्र लिहा, SITला पत्र लिहा, महिला नेत्यांना पत्र लिहा. पण आता थांबू नका आणि सरकारने ही लपवालपी आता थांबवली पाहिजे असं मी म्हणतो. धन्यवाद.